इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला। इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरती चालू आहे। 630 जागांसाठी ही भरती चालू आहे आणि या भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास पाहिजे, 12वी पास पाहिजे। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर आपल्याला इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरतीमध्ये फॉर्म भरता येते। ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू आहे। फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 25 जून 2025 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरतीमध्ये। आणि या भरतीमध्ये एकच पेपर होणार आहे आणि पासिंगचा जर आपण विचार केला तर यामध्ये 60 मार्काचा पेपर होणार आहे आणि 60 पैकी जे पासिंग जे यामध्ये असणार आहे तर SC/ST कॅटेगरीसाठी 60 पैकी 27 मार्कावर पासिंग आहे। UR कॅटेगरी, OBC कॅटेगरी, EWS कॅटेगरीसाठी जे पासिंग आहे हे फक्त 60 पैकी 30 मार्कावर आहे। इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे, कारण की पासिंग खूप कमी ठेवण्यात आले आणि नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे यामध्ये। तर इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरतीमध्ये GDचं पद आहे, DBचं पद आहे। तुम्ही फक्त 10वीच पास असाल तर DB पदामध्ये फॉर्म भरतायत, त्याला डोमेस्टिक ब्रांच म्हटलं जाते। तर या दोन्ही पदाबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। या भरतीमध्ये उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते वेळ आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया काय, वय किती आहे, फी किती आहे, काम कोणतं करावं लागणार आहे, ड्युटी कुठे करावं लागणार आहे, पगार किती भेटणार आहे, संपूर्ण माहिती इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरतीबद्दल सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, आपला व्हिडिओ तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचत आहे। तर पहा, इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल ही 630 जागांसाठी चालू आहे। शेवटची तारीख फॉर्म भरण्याची हे 25 जून 2025 आहे आणि ही जी भरती आहे इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल ही परमनंट भरती आहे, अशी नाही की बा अग्निवीर अंतर्गत येते, परमनंट भरती। आणि पगार सुद्धा यामध्ये 21,700 ते 69,100च्या दरम्यान भेटणार आहे, कारण की सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरती। वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 22 वर्षापर्यंत या भरतीमध्ये वयोमर्यादा UR कॅटेगरीसाठी ठेवण्यात आला आहे। SC/ST कॅटेगरीसाठी वयोमर्यादा 18 ते 27 वर्षापर्यंत ठेवण्यात आला आहे। OBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी वयोमर्यादा 18 ते 26 वर्षापर्यंत यामध्ये ठेवण्यात आलेला आहे। चान्सेस सिलेक्शन होण्याचे मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो तर इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरतीमध्ये वयोमर्यादा कमी आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील जास्त मुले इकडे फॉर्म भरत नाही, महाराष्ट्रातील जास्त मुले इकडे फॉर्म भरत नाही। आणि त्याचबरोबर यामध्ये जास्त कॉम्पिटिशन नसते, एक लक्षात ठेवा, कारण की जास्त पोरं इकडे फॉर्मच भरत नाही, कारण की मुलांना वाटते की कमी जागा आहे यामध्ये। आणि यामध्ये जे आहे दुसरं जे कारण आहे की यामध्ये वयोमर्यादा कमी ठेवण्यात आलं आहे, ज्यामुळे जास्त ज्यांचं वय असते त्या विद्यार्थ्यांना इकडे फॉर्म भरता येत नाही। तर चांगली सुवर्ण संधी आपल्यासाठी ही चालून आलेली आहे, एक लक्षात ठेवा। तर इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरतीमध्ये फीचा जर विचार केला UR कॅटेगरीसाठी आणि OBC कॅटेगरीसाठी जे फी ठेवण्यात आली आहे तर 300 रुपये फी ठेवण्यात आले। SC/ST कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये 1 रुपया सुद्धा फी ठेवण्यात आली नाही आहे। तर जे पण विद्यार्थी SC/ST कॅटेगरीचे असाल तर आवर्जून फॉर्म भरा, कारण की फी यामध्ये ठेवण्यात आली नाही आहे। आणि इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल ही जी भरती आहे हे दर 6-6 महिन्यांनी निघत असते। आता ही जून महिन्यामध्ये निघाली, आता हे डिसेंबरच्या आसपास या ठिकाणी हे नवीन भरती या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। 6-6 महिन्यांना हे नवीन भरती निघतच राहते। तर इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरतीमध्ये निवड प्रक्रिया जर पाहिलं तर यामध्ये सर्वात अगोदर पहिल्या टप्प्यामध्ये लेखी परीक्षा असणार ऑनलाईन पद्धतीने, दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्राउंड, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल अशी संपूर्ण निवड प्रक्रिया आहे। तर इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरतीमध्ये जर आपण यामध्ये पाहिलं तर 2 पद आहे। पहिलं जे पद आहे शैक्षणिक पात्रता जर विचार केला, पहिलं पद हे DBचं आहे, त्याला डोमेस्टिक ब्रांच म्हटलं जाते। या पदामध्ये 10वी पासवर फॉर्म भरता येते, कोणतंही सर्टिफिकेट लागत नाही, कमी पर्सेंटेज असेल तरी फॉर्म भरता येते। काठावरही पास तुम्ही असाल, 25% काठावरही पास असाल तरी फॉर्म भरता येते आपल्याला, पर्सेंटेजचं काय घेणं नाही, फक्त 10वी पास पाहिजे DB डोमेस्टिक पदामध्ये। आणि दुसरं जे पद आहे हे GDचं आहे, त्याला जनरल ड्युटी म्हटलं जाते, पण यामध्ये 12वी पास पाहिजे, मॅथ फिजिक्स हे विषय असले पाहिजे तरच फॉर्म आपल्याला भरता येणार आहे, तसा फॉर्म भरता येणार नाही आहे। तर अशी यामध्ये शैक्षणिक पात्रता आणि यामध्ये सर्वात अगोदर आपलं काय असणार आहे, पेपर होणार आहे। तर मी तुम्हाला DB पदाबद्दल पहिले पेपरचा अभ्यासक्रम सांगतो की DB डोमेस्टिक पदामध्ये आपला हा 10वीच्या बेसिसवरचा पद आहे। तर यामध्ये पेपर कशा प्रकारे होणार आहे तर 60 मार्काचा पेपर असणार आहे DB पदामध्ये डोमेस्टिक ब्रांचमध्ये। पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणिताचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, इंग्रजी ग्रामरचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे
पासिंगचे 10 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, विज्ञानचे 10 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, जनरल नॉलेजचे 5 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, टोटल 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. 45 मिनिटाचा टाइम आपल्याला पेपरसाठी भेटणार आहे. आणि पासिंगचा जर विचार केला, SC/ST कॅटेगरी असाल तर 60 पैकी 27 मार्कावर आपल्या या ठिकाणी पासिंग असणार आहे. त्याचबरोबर UR कॅटेगरी, OBC कॅटेगरीसाठी आणि EWS कॅटेगरीसाठी पासिंग 60 पैकी 30 मार्कावर पासिंग ठेवण्यात आली आहे. तर जे DBचं पद आहे डोमेस्टिक ब्रँचचा, तर यामध्ये हा एकच पेपर आहे, एकच पेपर यामध्ये होणार आहे आणि बस झालं. ठीक आहे. आणि त्याचबरोबर दुसरं जे पद आहे हे GDचं आहे, त्याला जनरल ड्युटी सुद्धा म्हटलं जाते. 12वीच्या बेसवर आहे, मॅथ फिजिक्स यामध्ये 12वीमध्ये पाहिजे. तर हा जो पेपर असणार आहे 12वीच्या बेसवरचा, तर यामध्ये 2 पेपर आहे. तर सेक्शन 1 आणि सेक्शन 2 मध्ये नेगेटिव्ह मार्किंग नाही. पहिल्या पेपरामध्ये नेगेटिव्ह मार्किंग नाही, जे DBचं पद आहे त्यामध्ये सुद्धा नेगेटिव्ह मार्किंग नाही. तर तुक्के मारायचे, 60च्या 60 प्रश्नावर आपल्याला टिक करून यायचं आहे. तर आता जनरल ड्युटीमध्ये जर आपण पाहिलं, जनरल ड्युटीमध्ये 2 पेपर आहे. पहिला जो पेपर असणार आहे जनरल ड्युटीमध्ये, तर पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणिताचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, इंग्रजी ग्रामरचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे 10 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, विज्ञानचे 10 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, जनरल नॉलेजचे 5 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, टोटल 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि 45 मिनिटाचा टाइम भेटणार आहे. आणि पासिंगचा जर विचार केला, SC/ST कॅटेगरीसाठी पासिंग 60 पैकी 27 मार्कावर ठेवण्यात आले आहे. UR कॅटेगरीसाठी, OBC कॅटेगरीसाठी, EWS कॅटेगरीसाठी 60 पैकी 30 मार्कावर पासिंग ठेवण्यात आले. नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे ह्या पेपरामध्ये. तर आपल्याला 60च्या 60 प्रश्न टिक करायचे, कारण की नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे. आणि त्याचबरोबर दुसरा सुद्धा यामध्ये पेपर होणार आहे, सेक्शन 2 मध्ये पेपर होणार आहे जनरल ड्युटी पदामध्ये, कारण की 2 पद आहे जनरल ड्युटीमध्ये. तर दुसरा जो पेपर हा 50 मार्काचा असणार आहे, ज्यामध्ये गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, फिजिक्सचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, टोटल 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. 45 मिनिटाचा टाइम भेटणार आहे. नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे. 50च्या 50 प्रश्नावर आपल्याला टिक करायचं. आणि दुसऱ्या पेपरमध्ये जे पासिंग ठेवण्यात आली आहे, SC/ST कॅटेगरीसाठी 50 पैकी फक्त 17 मार्कावर पासिंग ठेवण्यात आले आहे. जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी 50 पैकी पासिंग फक्त 20 मार्कावर या ठिकाणी ठेवण्यात आले. नेगेटिव्ह मार्किंग नाही, 50च्या 50 टिक करायचा आपल्याला आहे. तर अशा प्रकारे आपले यामध्ये पेपर होणार आहे. पेपर झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं ग्राउंड आहे. पुरुष उमेदवारांसाठी जे उंची लागते 157 सेंटीमीटर उंची यामध्ये लागते. त्याचबरोबर यामध्ये ग्राउंडचा जर विचार केला तर यामध्ये 3 इव्हेंट आहे. पहिला जो इव्हेंट आहे 1600 मीटर रनिंग आहे. 1600 मीटर रनिंग आपल्याला 7 मिनिटांमध्ये मारायची आहे. आणि 1600 मीटर रनिंग जर आपण 7 मिनिटाच्या वरती जर टाइम आला तर आपल्याला जागेवर फेल केलं जाणार आहे, अपात्र केलं जाणार आहे. तर टायमिंग यामध्ये चांगला देण्यात आला आहे. 1600 मीटर रनिंगसाठी 7 मिनिटाचा टाइम आहे. त्याचबरोबर यामध्ये दुसरा जो इव्हेंट आहे आपल्याला उठक बैठक मारावं लागणार आहे, 20 उठक बैठक मारावं लागणार आहे. बरोबर तिसरा जो इव्हेंट आहे तर तो या ठिकाणी 10 पुशअप आपल्याला काढावं लागणार आहे. 10 पुशअप आपण आरामानं काढून घेतो. तर पुशअप तर तुम्हाला माहितच आहे कसे काढायला लागते. तर अशी संपूर्ण निवड प्रक्रिया इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरतीमध्ये. तर 10वीच्या बेसवर हे भरती चालू आहे. पहिल्या टप्प्यामध्ये आपला पेपर होणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्राउंड, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल, अशी संपूर्ण निवड प्रक्रिया आहे. पगार 21,769 100च्या दरम्यान भेटणार आहे. तर चांगली जे विद्यार्थी मित्रांनो हे वॅकन्सी चालू आहे. 25 जून 2025 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे. आपले YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार. आजच्या दिवस थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.